ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे आणि आत्ताची मोठी बातमी पाहूयात। ठाणे महानगरपालिकेमध्ये ठाकरे आणि मनसे एकत्र लढणार आहेत अशी खासदार संजय राऊत यांनी प्रथमच घोषणा केलेली आहे। ठाण्यामध्ये ठाकरे हे ठिकऱ्या उडवतील असा इशारा त्यांनी दिलेला आहे। दोन भाऊ एकत्र लढतील तेव्हा ताकद दिसेल। भाजपच्या अबकी बार 70 ला राऊतांनी हे प्रत्युत्तर दिलेलं आहे। तर दोन भावांचं अबकी बार 75 असं संजय राऊतांनी याला प्रत्युत्तर दिलेलं आहे। खासदार संजय राऊत यांनी अबकी बार 75 असं वक्तव्य करून प्रत्युत्तर दिलेलं आहे। तर खासदार संजय राऊत यांनी ठाणे महानगरपालिकेसंदर्भात पहिल्यांदाच हे एक मोठं वक्तव्य केलेलं आहे। अजूनही खरं तर दोन ठाकरे बंधूंची अधिकृतपणे राजकीय युतीची घोषणा कधी होईल याची उत्सुकता असतानाच खासदार संजय राऊत यांनी आज प्रथमच ही एक प्रकारे घोषणा केलेली आहे आणि ठाण्यामध्ये मनसे आणि ठाकरे महानगरपालिकेमध्ये एकत्र निवडणुका लढतील असं एक प्रकारे वक्तव्य हे खासदार संजय राऊत यांनी केलेलं आहे। त्यामुळे राऊतांकडून ही प्रथमच घोषणा करण्यात आलेली आहे। भाजपच्या अबकी बार 70 पारला राऊतांनी हे प्रत्युत्तर दिलंय। आम्ही आणि मनसे ठाण्यामध्ये लढणार आणि सत्तेवर येणार। आमचाही नारा 75 पार आहे। बोला, आमचाही नारा 75 पार। ते म्हणतात 70 पार, आमचा 75, आमचा 75। अहो दोन ठाकरे आहेत ना, दोन ठाकरे सप्पे भारी आव्हाड पण असणार का सोबत? बघा, ह्याच्यावर चर्चा होत राहील। हा सोबत आहे का, तो सोबत आहे का। या क्षणी दोन ठाकरे करणार सगळ्यांच्या ठिकऱ्या। तर खासदार संजय राऊतांनी हे एक मोठं वक्तव्य केलेलं आहे। ठाणे महानगरपालिकेमध्ये ठाकरे आणि मनसे ही एकत्र लढणार आहे। भाजप जर 70 पार करणार असतील तर आम्ही 75 पार जाऊ असं प्रत्युत्तर भाजपला खासदार संजय राऊत यांनी दिलेलं आहे। त्यामुळे आता उत्सुकता आहे की अधिकृतपणे मनसे आणि ठाकरे सेनेची युती ही कधी जाहीर होणार आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये काय चित्र दिसणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नुकतंच खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत हे एक मोठं वक्तव्य केलेलं आहे। ठाणे महानगरपालिकेमध्ये ठाकरे आणि मनसे एकत्र लढणार आहे अशी थेट घोषणा ही खासदार संजय राऊत यांनी केलेली आहे। ठाण्यामध्ये ठाकरे ठिकऱ्या उडवतील असं देखील इशारा हा संजय राऊत यांनी दिलेला आहे। त्यामुळे संजय राऊतांची ही एक मोठी घोषणा म्हणावी लागेल। परंतु अधिकृतपणे ठाकरे आणि मनसे हे एकत्र युती कधी करणार, युतीची घोषणा कधी करणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पण तत्पूर्वी खासदार संजय राऊत यांचं हे एक मोठं विधान। भाजपच्या अबकी बार 70 ला संजय राऊतांनी हे एक प्रकारे प्रत्युत्तर दिलेलं आहे। दोन भावांचं आता अबकी बार 75 असं प्रत्युत्तर हे खासदार संजय राऊत यांनी या पत्रकार परिषदेमध्ये दिलेलं आहे। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं खासदार संजय राऊत यांचं हे एक मोठं विधान म्हणावं लागेल। वारंवार दोन ठाकरे बंधू यांचं मनोमिलन, त्यांच्या भेटीगाठी आपल्याला होताना दिसतायत, परंतु अजूनही औपचारिकरित्या कोणत्याही युतीची घोषणा ही दोन्ही पक्षांकडून होत नव्हती आणि त्यातच आता खासदार संजय राऊत यांनी कुठेतरी ही एक थेट घोषणा केलेली म्हणावी लागेल। कारण त्यांनी असं म्हटलेलं आहे, ठाणे महानगरपालिकेमध्ये ठाकरे आणि मनसे ही एकत्र लढणार आहे आणि 75 पारचा इशाराच संजय राऊत यांनी दिलेला आहे। ठाणे महानगरपालिकेमध्ये ठाकरे आणि मनसे एकत्र लढणार आहेत असं संजय राऊतांनी अगदी काहीच वेळापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये वक्तव्य केलेलं आहे। त्यामुळे आत्ताची ही सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल। ठाकरेंनी एकत्रितपणे आता महानगरपालिकेचं हे रणशिंग ठाण्यामधून फुंकलंय का असं देखील समोर